नमस्कार मित्रांनो, दीप बागुल यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आम्ही चाललो फिरायला कोकणामध्ये. काय रोहित पाटील आणि प्रशांत सर गाडीत चेक करत होते पाणी वगैरे बरोबर आहे की नाही. मग गाडी आली आमची मंदिराकडे. बघा मग मंदिराकडे, आता मंदिराकडे आम्ही नारळ वगैरे फोडू. मंदिरात आलेत आम्ही दर्शन घ्यायला. हे बघा आमची मंडळी. सकाळी सगळं बॅगा बघा किती आहेत. बॅगा एवढ्या घेतल्यात का? 250 बॅगा घेतल्यात. चप्पल काढून आता उद्घाटन सामना आहे. आता कुठे इथे गणपती बाप्पा मोरया. साई बाबा की जय. साई बाबा. चला सामान भरा. चला टाका टाका. बॅगा एवढ्या घेतल्या 80 भरायचा पेर. चप्पल काढून ठेवा. सीटच्या खाली टाक. चला हात खाली घे. ओम साईराम. ओम साईराम. चला चला. गणपती बाप्पा येतो. गणपती पुलेला चला. 5 वाजलेले आहेत. अशा प्रकारे 4:48. रोहित पाटील किती कॅश मोजायला लावले? हॉटेल बघायला लावला. हॉटेल भाग्यश्री. काय घेणार आहे बोला पटापट. हॉटेल भाग्यश्री. करते काय आम्ही चाललोय पालीच्या गणपतीचं दर्शन घ्यायला. बघा हा प्रवेशद्वार आहे इथून पालीच्या गणपतीचा. बॉडी फसले ना. 100% बॉडी बाजूला बाजूला चल बाजूला. नाही त्याला सांग जरा. अरे नाही बाबा. चल आल्यावर तिकडे या कर लगेच काच कर. नाही इकडे वरशिले याच्यावर चालवता येत नाही मला पण येत. आमचं मेन गेलं पाहिजे. आता आम्ही आलो रायगडवर.
बघा रोपवेला जायला किती गर्दी आहे वरती किल्ल्यावर. जे धक्का पिक्चर मध्ये यायच काम केलं होतं व गाडी ढकलायला गेलो होतो. कसाडा जेवाय बिराडा घेऊन पोरा जेवून निघलेली आहेत. दोन ते 3 तास लागले तरी चालतील. सांगा 100% थांबू. कोण बसते का पुढं? सीएनजी हो बघ सीएनजी. सीएनजी बंद आहे ना बंद. आम्हाला क्रिकेट खेळताना पोरा दिसल्यात. आम्ही असा ग्राउंडवर जातो क्रिकेट खेळायला. बघू आम्हाला घेतात का खेळायला. आम्ही टाकता तुम्ही केला. हो मी बॅटिंग करीन. अरे पिच बनवायला रे. ती ये बरे बिल्डिंगला दिसत नाही का? बॅटरी बॅटरी आहेत का त्यांच्यावर चांगल्या? आम्ही आलो खेळाय यांच्यात. पोरं आता खेळून निघाल्यात. बघा कशी ही बघा ग्राउंडवर गेली होती खेळायला. पोराव टाटा बाय बाय. पोराव टाटा बाय बाय. खेळून वगैरे आम्ही निघालो. ही बघा हे आम्हाला खेळायला घेतलं होतं. गणपती पुढे छान असं आहे. बघा बघा किती छान. वा गांगड तांबरे कांगड. किती छान असा व्ह्यू आहे. बघू शकता तुम्ही मुलांनो. हे पाय थांबलं पाहिजे. कार्ड घेऊन फ्री मध्ये किती किती रुपये? किती लोक? 7 लोक. 7 जणांना 1000 रुपये एकत्र. एसी का? नॉन एसी? एसी वाले नाही का? एसी वाले. आम्हाला एसी मध्ये 1000 मध्ये भेटते. कुठे हो? मंदिराजवळ. बुक कर. आम्हाला पण 4-5 रूम बुक करून द्या. चालेल चालेल नक्की. नंबर घ्या. फोन करतो मला. हा हा चालेल. करतो काय असेल फुलेमध्ये आगमन होत आहे पोरांचा. सगळी आलेले आहेत. कोण झोपलेले कोण उठलेले कोण बसलेले. गुड बघा किती छान असा व्ह्यू असेल संध्याकाळच्या बीचवर. तर काय बोलला? कमान हो छान असे बघा इकडे. हा मार्केट आहे वाटतं. किती छान. वा कुठे कसं आहे? 7 जण. नाही रे. पुरा अंगोला बिंगोला धुतलेले आहेत ना. आता मार्केटला चालल्यात. हे आरती करतात एवढा जेव्हा आलेले आहेत. बघू शकता हा मंदिर गणपती पुढेचा. सकाळी दर्शन घेणार. आता काय नाही. आता फक्त फिरा आलेले आहेत. समुद्र वातावरण बघू शकता तुम्ही. एकदम थंडगार चिल्ड पाणी. शिवक खेळणी. हे निसर्गरम्य वातावरण. एकदम चिल्ड थंड पाणी. चिल्डगार हिस्सागार. सकाळी 4 वाजता येड्या. हो
गाईस सकाळीच बघा रोहित पाटील खूप तयारी करतोय. गणेश सर अजून झोपलेत. रोहित पाटील तयारी करून बसलेले. रोशन बागुल बघा गाड्यांचा ताफा बघा. त्याला शर्यत सुरू होत आहे. एक घोडा तिकडे गेलेले. बैल झोपून घ्या. लवकरात लवकर गाड्या सोडा. त्याला जाऊ द्या बीचवर गाड्या. पुरा नाश्ता तर केलेला नाही. खाया उरून पडल्यात. हे बघा सोया स्टिक चिवरा पराली सगळा गणेश सर निघलेले आहेत. पोरांच्या तयाऱ्या झालेल्या आहेत. पोरा आता गाडीमध्ये निघत आहे. आमचे गणेश सर आता चालले गाडी घेऊन येणार. हे आमचे शिवक गुड्डू भाई, तिकडं भूषण भाई, तिकडे रोहित पाटील. रोहित पाटील बघा तो बघा कसा करतो बघा. बॅग बघा का याची कशी इंटरनॅशनल चांबड्याची घेऊन आलाय. एरिया का करतो तो. त्याला पोरा आता सगळा भराभर उठवलेले. आता दर्शनाला जात आहे मंदिरात. पुढे बघत राहा तुम्ही, विसरू नका बघायला. पोरा बॅगा घेऊन खाली आलेले आहेत बघा. सगळी बॅगा इथे आहेत. भूषण शेलार, योग, रोहित पाटील आणि रोशन बागुल आणि एक आमचा मेन सदस्य अकाउंटर. आणि आता आम्ही गाडीमध्ये बॅगा ठेवत आहे आणि मग आम्ही दर्शनाला जाणार आहे. त्याच्यानंतर आपण भेटू. मोबाईल अलाउड आहे ते आम्हाला माहीत नाही. सकाळीच थोडं दर्शनाला चाललेले बघा. आमची गँग रोशन बाबुल, भूषण शेलार. वॉटर गेम पण चालू झाले बघा. बीच बघा. चांगलं असं वातावरण खूप. दर्शनाला महिला सुद्धा आहेत साफसफाईसाठी. पोरा चालले बोटीमध्ये. आणि पोरा चालल्यात बोटीन. दगडी बघा कशा आहेत. काका माग नाही का येणार बोट. लाट आली लाट आली. अरे लाट तरी येणार पलटो कशाला. पोरा बोटीन आलेले आहेत. हे काका काका आहे करा. आज हात वर करा. हा हे बघा आलेले आहेत. बोट हिलायला लागलेले गाटगाटा. आणि पोरात आलेले आहेत टमाटर. पोरा बसायला लागलेले आहेत. आणि आता आम्ही जाणार आहे समुद्रामध्ये. थांबा थांबा. ड्रायव्हर कोण आहे काका. ड्रायव्हर कोण. काका ड्रायव्हर स्वतः मी. आणि हे बघा काका. हे बघा हे चालवणार. हे चालवणार भिजवणार. भिजवणार ना काका.
काय नाही बघा, ही आमची गँग आहे. हे साईडला पण आहे, बघू शकता. लाबड चिबट गँग, लापशी ग्रुपचे अध्यक्ष. ही आमची गँग आहे बघा, बघा रे. आणि आता आम्ही चाललेले समुद्रामध्ये. त्याच्या आम्हाला काय सांगता. हे प्रशांत सर स्वतः ड्रायव्हर आहेत, दोघं आम्ही ड्रायव्हर आहेत. आता आम्ही आतमध्ये नेणार आहेत. बघा समुद्र बघू शकता किती आबा लाटाच्या आईच्या गावात. अरे का असं कधी लाटा जोऱ्यात येतात. आलू आलू आमची बोट चाललेली आहे पाण्यामध्ये. पण असं वाटतंय का उंटावर बसलावर असा होते. आणि आलू आलू बोट चाललेले, जरा जोऱ्यात ओढा. आणि बोट आलेले, मला तर वाटतंय का लाटा आल्यात. बोट वेगळी आलेले, बोट आमची चाललेली आहे. ते जरा फंबलिंग झालेले, जरा या करून घ्या तुम्ही. हा आणि पुन्हा एकदा आता मला वाटते लाटा पार्किंगला. आणि हो आता आमची गाडी स्टार्ट झालेली. आणि लाटांच्या आईचे गावात लाटा बघा. पाटील असा ना पडलो बिडलो तर काय जिम्मेदारी आमची बोटवाल्यांची नाही, आमची. बुडली तर काय सांगू नाही शकत. रोशन बागोल व्यवस्थित पकडून ठेवा, मोबाईल पकडून ठेवा ना. आम्ही असा समुद्रात आलो ना, लाटा खपलेले आहेत, लाटा खपल्यात समुद्रात. वाईटूच झालेले. आणि आता समुद्रात तुम्हाला पोरा पकडून तशी राहिलेले आहेत. ही बघा माग पाचल्या पाचपोच झालेले आहेत. एक चेंडू 4 धावा. हा गेला नाही तर षटकार, आला तर चौकार. बघा आतमध्ये चाललेले आहेत पोरा. वजन मोब हे बोट कुठत चालते. काका कुठे? काका नाही, अरे बसवा होता, काका दिसत नाही. आहेत आणि फार आतमध्ये चाललेले आहेत. हे बघा ते गणपतीपुळेचा मंदिर किती लांब, आम्ही किती आत बघू शकता. आता भेवंडीला पोहोचू आम्ही. इकडून शॉर्टकट आहे, लगेच डायरेक्ट भेवंडी. भिवंडी आहे का इकडे पलीकडे? 1.5 तासात जाता येते इकडनं. हा ना, मुंबई. अशी बात आहे. हे बघा गाडी एकदम टच टू टच. काकानी काय टर्न घेतलेले एकदम खतरनाक. आणि ह्याच्यात चाललेले आम्ही तर इथे असा वाटते का मोदका कुवामध्ये बसलाव. निघाली आमची बोट. रिटर्न आम्ही सगळे गाड्या सुटल्यात. आणि आता बघू मथुर जिंकतो का. बघू शकता ही आमची मंडळी छान असा. पोरा गणपतीपुळे मधून निघाले बघा. गणेश सर आमचे सीएनजी पंप आलेले पोरा. बघू शकता. रोहित पाटील काय बोलतो भावा, तुझी काय समस्या आहे? पोरा बाकी कुठे गेलेले आहेत? कुठे गेलेले दिसत नाही. पुरा आल्या कोकणात जेवाय. स्टार्टर घेता का? सर्व जेवले, खूप थकलेत. गाडीमध्ये बसून बसून जेवायला उतरले होते, आता चालले डबल. गुरुवर्य शांताराम बबवणारी भावी फॉरेनर 2 नंबर टाकले. आमचे गुरुजी प्रशांत सर गुरुजी. तुमचं नाव आहे गोविंद? माळवंत किल्ला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू बघा किती मोठा आहे. मच्छी मार्केटला मालवणच्या मच्छी आणि इकडे मच्छी वगैरे खूप सारी. कोलंबी घेता का? कशी 800 रुपये किलो खायचं आहे ना आता गोल्डन पीस खायचं बघायचे ना किती होईल? वजन करेल किती वजन कसं एक 800 ग्राम 800 होते. किती मोठी पाहिजे 1450 1 किलो 800 ग्रॅम आहे 1450. आणि हे पापले आपले 800 बघू द्या मला. 800 800 रुपये. एकशे पैसे पण द्यायचे ना. ते सौंदळा पापलेट कशी आहे? आपलेट 1500 1600 एक इकडे येतो 250 रुपये 250. गुड मॉर्निंग मित्रांनो. मी आज मालवणमध्ये सकाळीच उठलो आहे बघा आणि समुद्रावर मस्तपैकी आलो आहे. किल्ला बघा, लाटा बघा किती छान. आणि मग नंतर आलो आम्ही मच्छी मार्केटला. बघा मच्छी मार्केट. पोरा आल्यात कोणते तरी एक बीच आहे. काय रे नाव? खावणे. खावणे बीचवर बघा काय सुंदर नजारा आहे. हो खावणे भारी ना एकदम. या गोव्यापेक्षा पण भारी. नमस्कार मित्रांनो, दीप बागल यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आम्ही आलो बघा रोहित पाटील आणि राईड करायला, बोट राईड. आमची मंडळी आलेलेच नाही, आम्ही फार आतमध्ये आलोय. आले पण तिकडे त्यांना काही चालवता नाहीत. जमलाय आणि मंडळी आलेले आमची पण झूम केलेला आहे आम्ही. बघू शकता कोण येत रे? शिवक पाटील आणि भूषण बागुले. हिंद केसरी दुसऱ्या क्रमांकावर त्यांचं नाव पटकावलं जाईल. रोहित पाटील बघू शकता तुम्ही. हे बघा गोल्ड मेडल आमचा. आम्ही आता बोट आडवी टाकलेले बघू शकता तुम्ही. इथून कोणाला आम्ही रस्ता देणारच नाही. ही या हिंद केसरी जोडी आलेली आहे. महबूब आणि सर्जा आलेले. दोन्ही पण पाहुणे आलेले. दोन्ही वाशिनवाले आहेत. पण एक युटर्न ब्युटर्न आम्ही तिकडे येणार आहेत. बघा आमची मंडळी दीप बागुल आणि रोहित पाटील आम्ही दोघाही गाडी पार्किंगला लावले. तिकडे आलेले एक मंडळी आणि हिंद केसरी तिसऱ्या क्रमांकावर येणार आहेत आमचे रोहित पाटील आणि रोशन बागुल यांच्या यथोचित सन्मान चिन्ह आणि
आता मला वाटतं आता झुरपा घुसणार आहेत दोघं पण आणि घुसलेले आहेत दोघं पण घुसलेले आहेत यांना काय ड्रायव्हिंग जमत नाही आणि महबूबांनी सोन्या सोडलेले आहेत महबूबांनी सोन्या आलेले आहेत आणि त्यांना बघूया आणि एक गाड्याचा ताफा तिकडून एकटा आलेला आहे आणि मथुर आला मथुर 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 आणि आलेले आहेत तिकडून सर्जा आणि इकडून आलेले आहेत दोन्ही आणि गाड्या आता ठोकण्याच्या प्रयत्नात आणि दोन्ही गाड्या सुटल्या आणि पार्किंगला लावलेले झुरपान घुसलेले रोहित पाटील आणि गाड्या आडव्या टाकलेले कुठे जाऊन देण्याचा प्रयत्न आम्ही देणार नाही एक आलेले मथुर आलेले आहेत याचा सरचे स्वागत आहे छकडा मालक गणेश बागोल छकडा मालक आणि बघूया पुन्हा एकदा गाड्यांचा ताफा सोडण्यात येत आहे आणि मथुर ठाण्याचा मथुर आलेला आहेत आणि स्वतः मालक गाडी आणि प्रशांत बागुल आणि त्यांना काय बोलतात पण ते आम्ही सांगू नाही शकत आणि बघूया ते गोव्याला हेच मार्गे जाणार आहेत असं मला वाटतंय बघा झुरपान घुसलेला आहे प्रशांत बागुल यांना काय आता काय मथुर घुसलेले मथुर आणि दोन मथुर आणि रिव्हर्सला रोशन बागुल पण घुसलाय आणि काय यांना गाड्या वलवताना झालेले आहेत कसं काय मालक आहे छगडा मालक आणि तो बघा कुठे घुसला तो उलटा फिरवा आणि महबूब ठोकलेले आम्ही घेणारच नाही तुम्ही ठक्कर माराल तर जाऊ आम्ही मागे चाललेले आहेत आणि तो मथुर तर अडकलेले मथुर आणि टक्कर काढताना भारी झालेले आहेत बघा कशा गाड्या फिरवत्यात एक टापा निघलेले घुसलेले भुशाला घुसलेले झुरपा गाडी सर्जा आणि महबूब राणा आणि रंजा आणि अशा गाड्यांचा ताफा यो गाड्या आता सावलीत लावलेल्या आहेत बैलांना आता चारा देण्यात येईल आणि त्याच्यानंतर बैलांच्या गाड्या सुटणार आणि मग शर्यती चालू होणार आणि दोन हेले आपले दोन बैल आहेत ते दोन रायटिंग वगैरे केली आणि मग जेवायला आलो कसं वाटतं तुम्हाला कोकणामध्ये छान बघा आता जेवून निघालेत परत गोव्याला आणि पोरा गोव्यामध्ये आलेले आहेत आता इंटर करत आहेत बघू शकता तुम्ही बघा सगळी मंडळी गाडी बघ याचा घे जरा बघ गाडी कसा घेऊन आलाय हो बघा अरे खतरनाक भावा काम 25 केलेले का आणि इथनं गोवा सुरू होणार आहे आता चेकपोस्ट पार केलेले आणि मित्रांनो आम्ही गोव्यामध्ये पोहोचले टाटा बाय बाय तुम्हाला गोव्याचा ब्लॉग बघायचा असेल तर आपल्या चॅनलला लाईक अँड शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका